नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लास 7 जनरल सायन्स यामधील पुढचा म्हणजे टॉपिक नंबर 14 एलिमेंट्स, कंपाऊंड अँड मिक्सचर्स. ओके, जे मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे हा टॉपिक आज आपण शिकणार आहोत. त्यातला हा पहिला भाग आहे, पार्ट 1. चला तर मग सुरू करूया. इथे रिव्हिजनसाठी काही प्रश्न दिलेले आहेत. हाऊ मेनी डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर आर देअर, नेम देम. स्टेट्स ऑफ मॅटर म्हणजे पदार्थाच्या अवस्था किती असतात. ठीक आहे, मग ते आपल्याला माहीत आहेत. सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस आर द मेन स्टेट्स ऑफ मॅटर. व्हॉट ब्रिंग्स अबाउट चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर म्हणजे एखादा पदार्थ असेल, द्रव्य असेल, त्याची स्टेट चेंज होण्यासाठी काय कारणीभूत असतं, तर हीट कारणीभूत असते. म्हणजे जसं की आईस असेल, आईस हा सॉलिड फॉर्ममध्ये आहे, सॉलिड स्टेटमध्ये आहे. त्याचं लिक्विड होताना काय होतं, त्याला हीट मिळाली की ते सॉलिडमधून लिक्विडमध्ये कन्वर्ट होतं. पुन्हा लिक्विडला हीट दिली की त्याचं लिक्विडमधून ते पुन्हा गॅसियस फॉर्ममध्ये म्हणजे वेपर्समध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे हीट ब्रिंग्स अबाउट चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. आता पुढे आपल्याला ते येणारच आहेत की प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत. तर जनरली 2 प्रॉपर्टीज आहेत. मॅटर हॅज मास. ओके, म्हणजे मॅटरला एक वस्तुमान आहे, वजन आहे. अँड मॅटर हॅज व्हॉल्यूम, त्याला आकारमानसुद्धा आहे. बरोबर आहे. असे 2 भाग आहेत, मास अँड व्हॉल्यूम. पुढे येणारच आहे. डू ऑल सबस्टन्सेस हॅव द सेम प्रॉपर्टीज. नो. सर्व पदार्थांची गुणधर्मे सारखेच असतात का, तर नाही. ठीक आहे. तर या 4 प्रश्नांची उत्तरे या पद्धतीने आहेत. आपण ही ती नंतर वाचून लक्षात ठेवले. पुढे बघा, क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्सेस अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. आता हे त्यांच्या प्रॉपर्टीनुसार यांचं क्लासिफिकेशन करायचं आहे. जसं की वॉटर, तर हा नॅचरल सबस्टन्स आहे. बरोबर आहे. लिक्विड सबस्टन्स आहे. त्यानंतर थर्मोकॉल, त्यानंतर रबर, इथे बघा रबर आहे. त्यानंतर प्लॅस्टिक. ओके, प्लॅस्टिक, पेपर, हे मॅनमेड सबस्टन्सेस आहेत, म्हणजे सिंथेटिक आहेत, कृत्रिमरित्या तयार केलेले आहेत. बरोबर आहे. आता हा सॉईल आणि कॉयर हे 2 कसे आहेत, नॅचरल सबस्टन्स, नैसर्गिकरित्या तयार होणारे आहेत. आणि काही बघा पुढे कोल. आता हा कोल तसा नॉन मेटल आहे, अधातू आहे, तसा तो ठिसूळ आहे. बरोबर आहे. आणि आयर्न अँड कॉपर हे मेटल सबस्टन्सेस आहेत. म्हणजे त्या प्रॉपर्टीनुसार, म्हणजे मेटल आहे, हे नॉन मेटल आहेत, काही नॅचरल आहेत, काही मॅनमेड आहेत. अशा पद्धतीनं हे त्यांचे सबस्टन्स जे आहेत ते त्यांचे काय केलेले आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीनुसार ते वेगवेगळ्या गटातले हा भाग आपल्याला इथे सांगितलेला आहे. पुढे जाऊया. बघा, क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्सेस अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. ओके, तोच प्रश्न मगाचाच आहे, तो आपण बघितला. नेक्स्ट बघा, व्हॉट आर ऑब्जेक्ट्स मेड ऑफ. ऑब्जेक्ट्स म्हणजे पदार्थ, वस्तू कशाच्या बनलेल्या असतात, तर वस्तू या पदार्थांच्या बनलेल्या असतात. सो ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ सबस्टन्सेस, किंवा सबस्टन्सेसला आपण आता दुसरं नाव दिलेलं आहे मॅटर. म्हणजे पदार्थ किंवा हे द्रव्य यांचं काय बनलेलं आहेत, वस्तू. वस्तू ह्या 2 नावं 2 आहेत. ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ सबस्टन्सेस ऑर मॅटर. म्हणजे एखादी वस्तू, आता खुर्ची आहे, लाकडाची खुर्ची आहे, ती झाली ऑब्जेक्ट. आणि ते कशापासून बनलेले आहे, तर वूड हा सबस्टन्स, किंवा वूड हा मॅटर म्हटलं जातं. बरोबर आहे. वूडपासून ती बनलेली आहे असा त्याचा अर्थ आहे. आता एखादी काचेचा ग्लास आहे, ग्लास. ओके, तो ऑब्जेक्ट झाला. तो कशाचा बनलेला आहे, तर ग्लासपासून, म्हणजे काचेपासून. मग काच हा सबस्टन्स किंवा मॅटर, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. तर व्हॉट आर दीज आर्टिकल्स ऑफ एव्हरीडे यूज मेड अप ऑफ. आता हे दररोजच्या जीवनातले जे आर्टिकल्स आहेत ते कशाचे बनलेले आहेत, जसं की इलेक्ट्रिक वायर. आता इलेक्ट्रिक वायर ॲल्युमिनियम किंवा कॉपरची असते. किचन युटेन्सिल्स मेटलचे असतात, म्हणजे किचनमधील भांडी ही धातूची असतात. नेल्स म्हणजे खिळे आयर्नचे असू शकतात. टेबल्स अँड चेअर्स, आता हे टेबल अँड चेअर वूडचे असू शकतात, किंवा रिसेंटली आता युजली कसं प्लॅस्टिकपासून सुद्धा टेबल अँड चेअर बनवले जातात. विंडो पेन्स म्हणजे खिडक्यांची जी काचेची तावदाने असतात ती ग्लासपासून बनलेली असतात. सॉईल हा नॅचरल सबस्टन्स आहे, लहान पार्टिकल्सचा तो बनलेला असतो. सॉल्ट अँड शुगर हे काय आहेत, तर कंपाऊंड्स आहेत, म्हणजे ते कृत्रिमरित्या तयार होतात, म्हणजे 2 घटक एकत्र येऊन ते तयार झालेले असतात. पुढे आपल्याला ते येणारच आहे. आता मॅटर हा भाग शिकायचा. मॅटर म्हणजे काय, तर हे एकत्र आले की एखादी वस्तू तयार होते. बरोबर आहे. वी से दॅट अन ऑब्जेक्ट इज मेड अप ऑफ सर्टन सबस्टन्सेस. म्हणजेच एखादा ऑब्जेक्ट हा सर्टन सबस्टन्सचा म्हणजेच मॅटरचा बनलेला आहे. द टर्म मॅटर इज ऑल्सो यूज ॲज सिनॉम ऑफ सबस्टन्स. म्हणजे सबस्टन्सला समानार्थी म्हणून मॅटरचा उपयोग केला जातो. इन सायंटिफिक लँग्वेज हाऊएवर अ सिंगल टर्म इज यूज फॉर सिंगल कन्सेप्ट अँड दॅट विच अन ऑब्जेक्ट इज मेड अप ऑफ
इज कॉल्ड मॅटर. मग आता काय लक्षात ठेवायचं आपण, ऑब्जेक्ट मगाशी जो प्रश्न होता, ऑब्जेक्ट इज मेड ऑफ इज कॉल्ड मॅटर. कशाचे बनलेले आहेत ऑब्जेक्ट? मॅटरचे बनलेले. हा बोर्ड दिलेला आहे, रिकाम्या जागेला 1 मार्काला हा प्रश्न विचारला होता. ऑब्जेक्ट इज मेड अप ऑफ मॅटर. ओके, पुढे द पर्टिक्युलेट नेचर ऑफ मॅटर अँड प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. म्हणजे मॅटरचे पर्टिक्युलेट म्हणजे काय तर कणस्वरूप, म्हणजे वस्तू मॅटरचे बनलेले. मॅटर हा अत्यंत लहान कणांचा बनलेला आहे. त्याची काही उदाहरणं इथे दिलेली आहेत बघा. टेक अ पीस ऑफ चॉक अँड कीप ऑन डिवायडिंग इट इंटू स्मॉलर पीसेस, व्हॉट विल हॅपन. म्हणजे एक खडूचा तुकडा घ्या आणि त्याचे लहान लहान तुकडे करत जा आणि पुढे काय होईल. सो चॉक विल टर्न इन टू पावडर. तर त्या खडूची शेवटी काय तयार होईल? पावडर तयार होईल. बरोबर आहे, म्हणजे लहान 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 तुकडे तयार करत गेले की शेवटी त्याची पावडर तयार होईल. नेक्स्ट, वाईप अ ड्रॉप ऑफ इंक विथ हँकरचीफ, व्हॉट इफेक्ट डज इट हॅव ऑन द क्लॉथ ऑफ हँकरचीफ. मग एक शाईचा जो थेंब आहे तो हात रुमालने पुसला तर काय होईल, तर हँकरचीफ काय करेल, हँकरचीफ विल ॲब्सॉर्ब द ड्रॉप ऑफ इंक. म्हणजे हँकरचीफ काय करेल, तो इंकचा जो ड्रॉप आहे तो ॲब्सॉर्ब करेल आणि त्याचा स्पॉट त्या हँकरचीफवरती म्हणजे हात रुमालावरती त्याचा एक स्पॉट आपल्याला बघायला मिळेल, निळा स्पॉट बघायला मिळेल. व्हॉट हॅपन्स वेन द लीड ऑफ बॉटल इज परफ्यूम ओपन. बॉटल ऑफ परफ्यूम इज ओपन. म्हणजे परफ्यूम म्हणजे ज्याला आपण सोप्या भाषेत सेंट म्हणतो, त्याचे झाकण उघडलं परफ्यूम बॉटलचं तर काय होईल, फ्रॅग्रन्स विल स्प्रेड एव्हरीवेअर. म्हणजे त्याचा सुगंध सगळीकडे आपल्याला पसरलेला जाणवेल. हे 3 उदाहरणं आहेत बघा. इथे सॉलिड आहे, इथे इंक लिक्विड आहे आणि इथं परफ्यूम हे गॅसेस फॉर्ममध्ये आहे. तिघांमध्ये काय बघायला मिळतं की याचे स्मॉल पार्टिकल्स तयार होतात. चॉकचे स्मॉल पार्टिकल्स तयार होऊन पावडर तयार होते. इंकचे स्मॉल पार्टिकल्स म्हणजे लिक्विडचे स्मॉल पार्टिकल्स हँकरचीफ ॲब्सॉर्ब करतो. आणि परफ्यूम जे आहे त्या परफ्यूममध्ये लिक्विड परफ्यूम आहे, पण तो बाहेर पडताना गॅसेस पार्टिकल्स त्याचे बाहेर पडतात आणि हे आपल्याला जाणवतं. इट इज द मॅटर प्रेझेंट इन व्हेरियस थिंग्स इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस स्टेट्स दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर प्रॉपर्टीज. म्हणजे त्याचे गुणधर्मासाठी त्यातले सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस स्टेटमध्ये असणारे जे मॅटर आहे तो काय करत असतो, सगळीकडे पसरत असतो. ओके, इवन दो दे आर डिवायडेड इंटू स्मॉल पार्टिकल्स देअर प्रॉपर्टीज ड्यू टू मॅटर प्रेझेंट इन देम रिमेन्स द सेम. ओके, आता मग ते अतिशय लहान लहान त्याचे कण आहेत, पण त्याच्या गुणधर्म जे आहेत ते एकसारखेच राहतात, कारण त्याच्यामध्ये जो मॅटर आहे म्हणजे जो द्रव्य साठवलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या गुणधर्म तेच राहतात. द प्रॉपर्टीज सच ॲज व्हाईट कलर ऑफ चॉक, ब्लू कलर ऑफ इंक, फ्रॅग्रन्स ऑफ परफ्यूम आर द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर ऑफ विच ईच ऑफ देम इज मेड. म्हणजे इथे खडू हा लहान कणांचा बनलेला आहे, पण त्याची प्रॉपर्टी कितीही लहान कण झाले तरी ती प्रॉपर्टी तीच राहते. म्हणजे लहान कणाची जी प्रॉपर्टी आहे तीच त्या खडूची प्रॉपर्टी आहे. इथे एका पार्टिकलची जी प्रॉपर्टी आहे तीच त्या इंकची, टोटल इंकची प्रॉपर्टी आहे. या पद्धतीने सांगितलेलं आहे की जरी ते लहान 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 कणांमध्ये विभागलेले असले तरी त्याचे जे गुणधर्म आहेत ते सेम राहतात किंवा सारखेच राहतात. म्हणजे इथं काय सांगितलं आहे की सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस हे अतिशय लहान कणांचे बनलेले आहेत. म्हणजे मॅटर हा एकदम लहान लहान कणांचा बनलेला आहे. पुढे उदाहरणं दिलीत बघा. इन डे टू डे लाईफ वी कम अक्रॉस मेनी थिंग्स इन आवर सराउंडिंग्स, वी टच देम, वी स्टडी देअर प्रॉपर्टीज. आर ऑल दीज थिंग्स मेड अप ऑफ ओनली वन काइंड ऑफ मॅटर ऑर फ्रॉम मोर दॅन वन काइंड ऑफ मॅटर. म्हणजे आपण दररोजच्या जीवनामध्ये विविध वस्तूंना स्पर्श करतो, पाहतो, तर ते एकाच प्रकारच्या मॅटरने बनलेले आहेत का अनेक प्रकारच्या मॅटरने बनलेले आहेत? तर याचं उत्तर आहे अनेक प्रकारचे. एकाच प्रकारचे असतील असं नाही. काही पदार्थ वस्तू एका प्रकारचे बनलेले आहेत तर काही वस्तू अनेक प्रकारच्या बनलेल्या आहेत. त्यासाठी एक आपल्याला टास्क दिलेला आहे. क्लासिफाय द फॉलोइंग अकॉर्डिंग टू नेचर ऑफ मॅटर इन देम, वेदर इट मेड फ्रॉम वन काइंड ऑफ मॅटर ऑर फ्रॉम मोर दॅन वन काइंड ऑफ मॅटर. मग खालचे 2 गटात वर्गीकरण करा की एकाच प्रकारचे आहेत, एकाच प्रकारच्या मॅटरपासून बनले आहेत की अनेक प्रकारच्या मॅटरपासून, आणि वेदर इट इज इन सॉलिड, लिक्विड और गॅसेस स्टेट. आता एनग्रेव्ड आयडल म्हणजे एक मूर्ती, तयार केलेली मूर्ती असेल तर ती कशाची बनलेली आहे? तर एकाच प्रकारची. एनग्रेव्ड म्हणजे एकच मॅटर आहे त्यामध्ये आणि ती सॉलिड आहे. एखादा स्टॅच्यू आहे किंवा मूर्ती आहे. गोल्ड तर ते सॉलिडमध्ये आहे
आणि वन मॅटरपासून बनलेलं आहे. मिल्क ओके, आता ते लिक्विड फॉर्ममध्ये आहे हां, आणि एकाच प्रकारचे मॅटरपासून. आता वॉटर मात्र हे काय आहे, लिक्विड आहे, पण दोन प्रकारचे मॅटर आहेत. म्हणजे वॉटरला आपण H2O म्हणतो, ज्यामध्ये हायड्रोजन पण आहे आणि ऑक्सिजन पण आहे. प्लँक म्हणजे फळीमध्ये एकच प्रकार आहे, तो म्हणजे लाकडाचाच भाग आहे. सो वन काइंड ऑफ मॅटर आहे अँड सॉलिड आहे. तसंच आता मुलांनी हे शोधायचं आहे, सिमेंट कॉन्क्रीट एकाच मॅटरपासून असतं का वेगवेगळ्या मॅटरपासून असतं. सॉल्ट, सॉईल, कोल म्हणजे कोळसा, स्मोक म्हणजे धूर, शरबत, कुक खिचडी, स्टीम म्हणजे वाफ. म्हणजे हे जशी मी उदाहरणं सांगितली, हे सॉलिड, लिक्विड, गॅस काय आहे ते ओळखायचं. आणि एकाच मॅटरचं बनले का अनेक मॅटरचं, इथं दिले त्यांनी वन काइंड ऑफ मॅटर ऑर मोर दॅन वन काइंड ऑफ मॅटर. या पद्धतीने याचं क्लासिफिकेशन एक तक्ता करून त्यामध्ये ते लिहायचं आहे. फिल अ ग्लास ऑफ वॉटर अप टू द ब्रीम. हे काठोकाठ काय करा, पाणी ते ग्लासमध्ये भरा. ड्रॉप अ स्मॉल स्टोन इट, व्हॉट हॅपन्स. काठोकाठ पाण्याने भरलेला ग्लास आहे, त्यात दगड आपण एखादा टाकला तर काय होईल, एक्स्ट्रा वॉटर विल स्पिल आउट फ्रॉम द ग्लास. तर जादा झालेलं पाणी काय होईल, ग्लासमधून बाहेर पडेल. का बाहेर पडेल, कारण तो स्टोन काय करतो, ग्लासमध्ये काही स्पेस ऑक्युपाय करतो. त्याने स्पेस ऑक्युपाय केल्यामुळे जादा जे पाणी होतं ते त्यातून बाहेर पडतं. म्हणजे काय होतं की द्रव्य काय करतात, जागा व्यापतात, वस्तू जागा व्यापतात असं ज्याला म्हणतो. म्हणजे मॅटर ऑक्युपाईज स्पेस, हे लक्षात ठेवायचं. मॅटर काय करतो, जागा व्यापतो, मॅटर ऑक्युपाईज स्पेस. दुसरा आहे टेक अ बॅलन्स, प्लेस अ स्मॉल स्टोन इन वन पॅन अँड बिग स्टोन इन अदर, विच पॅन गोज डाऊन वाय. तराजू घ्या, एकामध्ये लहान दगड ठेवा, दुसऱ्या पारड्यात मोठा ठेवा, कोणता पारडे खाली जाईल. विच पॅन गोज डाऊन, अ पॅन विथ बिग स्टोन विल गोज डाऊन. बरोबर ना, ज्या पॅनमध्ये मोठा स्टोन आहे, बिग स्टोन आहे, ते गोज डाऊन. वाय, बिकॉज दे हॅव मोर मास, त्याच्यामध्ये मास जास्त आहे, वस्तुमान जास्त आहे. या दोघांवरून दोन प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या, मी सांगतोय त्या बघा. मॅटर ऑक्युपाईज स्पेस अँड मॅटर हॅज मास. ओके, मॅटर जागा व्यापते म्हणजे द्रव्य जागा व्यापते आणि द्रव्याला वस्तुमान असते. लक्षात राहील. तेच पुढे दिले, ऑब्जेक्ट हॅव मास अँड मास कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ डिव्हाइस लाईक कॉमन बॅलन्स. दे ऑक्युपाय स्पेस, त्याच दोन प्रॉपर्टीज दिलेले आहेत. मॅटर ऑक्युपाईज स्पेस अँड मॅटर हॅज व्हॉट, मास. ओके, ह्या दोन प्रॉपर्टी. मेनी काइंड ऑफ मॅटर फाउंड इन नेचर आर इन प्युअर फॉर्म, दॅट इज दे कंटेन ओनली वन कन्स्टिट्युएंट. आता इथे काय सांगितले की अनेक प्रकारचे मॅटर म्हणजे द्रव्य आहेत ते नैसर्गिक किंवा निसर्गामध्ये प्युअर शुद्ध रूपात मिळतं आणि त्यामध्ये एकच घटक असतो. इन सायंटिफिक लँग्वेज मॅटर मेड अप ऑफ ओनली वन कन्स्टिट्युएंट इज कॉल्ड सबस्टन्स. मग आता काही मॅटर हे एकाच कन्स्टिट्युएंटचे असतात, काही दोन कन्स्टिट्युएंट्सचे, काही जादा कन्स्टिट्युएंटपासून बनलेले असतात, एकत्र आलेले असतात. सो मॅटर is made up of only one constituent is called substance. तर त्याला आपण पदार्थ म्हणतो. फॉर एक्झाम्पल गोल्ड, डायमंड, वॉटर, चॉक हे काय एकाच कन्स्टिट्युएंट पासून बनलेले आहेत. अँड अदर काइंड्स ऑफ मॅटर आर मेड अप ऑफ 2 or more substances, they are called mixtures. आणि मग जेव्हा 2 किंवा अधिक सबस्टन्स एकत्र येतात आणि मग जो मॅटर तयार होतो त्याला आपण मिक्सचर्स म्हणतो, म्हणजे मिश्रणे म्हणतो. आता ही थोडक्यात ओळख आहे, पुढे डिटेलमध्ये येणार आहे. व्हॉट इज मीन बाय सबस्टन्स, इथं डेफिनेशन दिलेलं आहे. मॅटर मेड अप ऑफ ओनली वन कन्स्टिट्युएंट. व्हॉट इज मीन बाय मिक्सचर्स, मॅटर मेड अप ऑफ 2 or more substances known as mixtures. तर प्रश्न काय, यूज युअर ब्रेन पॉवर. विच ऑफ द फॉलोइंग आर मिक्सचर्स, खालीपैकी मिक्सचर्स कोणता आहे. वॉटर, शरबत, आयर्न, स्टील, कोल, एअर, सॉल्ट, कॉपर, ब्रास, सॉईल. ओके, तर काय असणार आहे बघा याचं उत्तर. कोणकोणते मिक्सचर्स आहेत. वॉटर हे मिक्सचर आहे का, नाही. त्यानंतर शरबत हे मिक्सचर आहे. मिक्सचर म्हणजे काय, तर त्यामध्ये एकापेक्षा जास्त काय आहेत तर कंपोनंट आहे. म्हणजे शरबत म्हणजे थोडक्यात ज्याला मराठीत आपण सरबत म्हणतो. सरबत तयार करताना बघा वेगवेगळ्या पद्धतीचं काय केलेलं असते तर अनेक कंपोनंट्स त्यामध्ये एकत्र केलेले असतात आणि त्यापासून काय तयार होतो, मग सरबत तयार केला जातो. सो शरबत इज अ मिक्सचर. म्हणजे या पद्धतीनं
काय केलेलं असतं तर आपल्याला कळतं सरबत इज अ मिक्सचर. ओके, त्यानंतर एक मिनिट, हां ओके, त्यानंतर बघा आयर्न, आता लोखंड हे काय मिश्रण नाही आहे, पण स्टीलमध्ये 2 घटक एकत्र असतात, सो स्टील इज अ मिक्सचर. देन कोल एकच घटक आहे. एअर इज अ मिक्सचर, हवा हे मिश्रण, हवेमध्ये अनेक प्रकारचे गॅसेस आहेत, स्मोक आहे, ओके, डस्ट पार्टिकल्स आहेत, सो एअर इज अ मिक्सचर. देन सॉल्ट हे काही मिक्सचर नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर कॉपर नाही, पण ब्रास हे मिक्सचर आहे, ब्रासमध्ये आणि 2 घटक एकत्र असतात. आणि सॉईल हे सुद्धा मिक्सचर आहे. म्हणजे शरबत, स्टील, एअर, ब्रास अँड सॉईल आर द मिक्सचर्स. पुढचा महत्त्वाचा भाग आहे एलिमेंट्स. टेक वॉटर इन अ टी पॉट अँड कवर इट. हीट द वॉटर टू द बॉईल. व्हॉट डू यू सी ऑन द इनसाइड ऑफ द लीड. म्हणजे काय करा, टी पॉट म्हणजे भांड्यामध्ये, चहाच्या भांड्यामध्ये पाणी घ्या, त्याला झाका आणि त्याला पाणी उकळा, म्हणजे उष्णता द्या. तर आत झाकणाच्या आतील बाजूला काय दिसेल आपल्याला, तर वॉटरला इनफ हीट दिल्यानंतर वॉटर विल टर्न इन टू वेपर. वेपर गोज अपवर्ड्स अँड कलेक्ट्स ॲट द इनसाइड ऑफ द लीड. म्हणजे पाणी वरती, त्या पाण्याची वाफ होऊन ते वरच्या दिशेला जाईल. वरती झाकणाच्या आतील बाजूला पाणी जमा होईल, त्याचं कंडेन्सेशन होईल, पाण्याचे थेंब तयार होतील कंडेन्सेशनमुळे, बरोबर आहे. फिल वॉटर इन अ स्प्रे पंप. स्प्रे द वॉटर अँड ऑब्झर्व द स्प्रे. आता स्प्रे पंपमध्ये पाणी भरलं आणि स्प्रे केलं तर काय दिसेल आपल्याला, आपण हे घरी करून बघितलेलं असणार आहे. तर त्या स्प्रे पंपमधून एक तुषार म्हणजे एका अतिशय फाईन असं, एका लहान किंवा अतिशय फाईन अशी एक वॉटर, त्याला आपण म्हणतो की तुषार, त्याला आपण जेट असं म्हणू शकतो की वॉटर जेट, म्हणजे पाण्याचं एक तुषार त्यातून बाहेर येताना आपल्याला दिसेल. ही 2 उदाहरणं दिलेत. द वॉटर ड्रॉपलेट्स कलेक्ट ऑन द इनसाइड ऑफ द लीड ऑफ द टी पॉट आर फॉर्म बाय कंडेन्सेशन, वेपर फ्रॉम द बॉइलिंग. मग सांगितलं तसं. अँड वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर इज कंपोज्ड ऑफ एक्स्ट्रीमली टायनी पार्टिकल्स अँड देअर फॉर वी कॅनॉट इवन सी देम. म्हणजे वॉटर in the form of vapor is composed of extremely tiny particles. म्हणजे पाण्याची जी वाफ असते ती अतिशय लहान टायनी पार्टिकल, एक्स्ट्रीमली टायनी पार्टिकल्स म्हणजे अतिशय लहान कणांची बनलेली असते, त्यामुळे आपण त्यांना बघू शकत नाही. यू विल सी दॅट द स्प्रे इज ऑल्सो कंपोज्ड ऑफ स्मॉल पार्टिकल्स ऑफ वॉटर. म्हणजे स्प्रे जो बाहेर पडतो तो सुद्धा लहान कणांच्या, पाण्याच्या लहान कणांपासून तो बनलेला असतो. So similarly all substances are made up of extremely tiny particles. हे लक्षात ठेवायचं. काय, all substances are made up of extremely tiny particles and the smallest particle of substance are molecule. अशा या सबस्टन्सचा लहान घटक म्हणजे मोलिक्युल्स, ज्याला रेणू म्हणतात. हे लक्षात ठेवा, पुढे अजून वेगळा शब्द येणार आहे आपल्याला. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्स आर मोलिक्युल्स. ओके, अ सबस्टन्स हुज मोलिक्युल्स आर made up of 1 or more atoms which are exactly alike is called an element. आता हे थोडंसं कन्फ्यूज करणार आहे बघा. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्स आर मोलिक्युल्स. अ सबस्टन्स whose molecules are made of 1 or more atoms. म्हणजे असा एक पदार्थ की ज्याचे हे जे मोलिक्युल्स आहेत ते एक किंवा अनेक ॲटम पासून म्हणजे अणूपासून बनलेले असतील, पण ते अणू सारखेच असतील, तर त्याला आपण काय म्हणतो, एलिमेंट म्हणतो. ओके, जसं की हायड्रोजन आहे, H2 आपण लिहितो. हायड्रोजन हा सबस्टन्स आहे, तो कशापासून बनलेला आहे, तर H म्हणजे हायड्रोजनचेच 2 ॲटम एकत्र आले, H2 हायड्रोजनचे सारखेच आहेत बघा. हायड्रोजन म्हणजे H2, H2 एकत्र आले आणि हायड्रोजन तयार झाला. तर तो काय आहे, एलिमेंट आहे. A substance whose molecules are made up of 1 or more atoms which are exactly alike is called an element. इथे एलिमेंटची डेफिनेशन दिलेली आहे की जो सबस्टन्स एकाच प्रकारच्या ॲटमपासून बनलेले आहेत, समान लाईक ॲटमपासून बनलेले मोलिक्युल्सने तयार झाला असेल, त्याला एलिमेंट म्हणतात. वी डू नॉट गेट डिफरंट सबस्टन्सेस बाय डिकम्पोजिशन ऑफ एन एलिमेंट. ओके,
सो द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट आर मेड अप ऑफ ओनली वन टाईप ऑफ ॲटम्स. बघा आता स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट म्हणजे मूलद्रव्याचा जो लहान घटक आहे तो वन टाईप ऑफ ॲटम आहे. म्हणजे सबस्टन्स, आता हा जो एलिमेंट आहे तो एलिमेंट त्या मोलिक्युल्सपासून बनलेला आणि त्याचा लहान घटक म्हणजे ॲटम आहे. ओके, वी कॅनॉट सी ॲटम्स विथ द नेकेड आय. म्हणजे ॲटम्स म्हणजे अणूंना आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. बट वेन करोड्स ऑफ ॲटम्स कम टुगेदर देअर टोटल व्हॉल्यूम इज लार्ज इनफ टू बी विजिबल टू आवर आईज. मग जेव्हा असे करोडो ॲटम्स एकत्र येतात तेव्हा मात्र आपण त्यांचा असा एक पदार्थ तयार होतो की जे आपल्या डोळ्यांना दिसू शकेल. द मास अँड व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट. म्हणजे डिफरंट वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे त्या ॲटमचे मास अँड व्हॉल्यूम वेगळे असतं. मग इथं काय लक्षात ठेवायचं, तर इलेमेंट म्हणजे काय सांगितले बघा, की असा एक सबस्टन्स ज्याचे मोलिक्युल्स एक किंवा दोन सारख्याच अणूंपासून बनलेले आहेत त्याला इलेमेंट म्हटलं जातं. ही व्याख्या फक्त लक्षात ठेवायची इलेमेंटची. बघा टू डेट म्हणजे आजपर्यंत सायंटिस्ट हॅव डिस्कवर्ड 118 एलिमेंट्स. 118 एलिमेंट्स आतापर्यंत शोधून काढलेले आहेत. ऑफ दीज 92 एलिमेंट्स ऑकर इन नेचर. त्यातले 92 हे नैसर्गिक आहेत, नॅचरल आहेत. वाईल रिमेनिंग आर मॅनमेड. बाकीचे मनुष्याने तयार केलेले आहेत. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, आयर्न, मर्क्युरी, कॉपर आर फ्यू ऑफ देम इम्पॉर्टंट नॅचरल एलिमेंट्स. हे महत्त्वाचे असे नैसर्गिक घटक किंवा मूलद्रव्य आहेत. मोर न्यू एलिमेंट्स आर बिंग डिस्कवर्ड थ्रू रिसर्च वर्क. आणखी काही नवीन त्यांचे संशोधन सुरू आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, हायड्रोजन, ऑक्सिजन हे नॅचरल इम्पॉर्टंट एलिमेंट्स आहेत. ग्रेट सायंटिस्ट डेमोक्रिटस नेम द स्मॉल पार्टिकल ऑफ एन एलिमेंट ॲटम. मग या शास्त्रज्ञांनी, डेमोक्रिटस या शास्त्रज्ञांनी लहान घटक जो आहे त्याला नाव दिलं स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट इज ॲटम. बिकॉज इन द ग्रीक लँग्वेज ॲटॉमस मीन्स इनडिव्हिजिबल. कारण ग्रीकमध्ये ॲटॉमसचा अर्थ आहे इनडिव्हिजिबल म्हणजे त्याचे पुन्हा लहान घटक होत नाही. इन 1803 John Dalton proposed this theory stating that atoms cannot be created or divided into smaller particles or destroyed. जॉन डॅल्टनने 1803 साली पुन्हा ही सिद्धांत मांडला की ॲटम्स कॅनॉट बी क्रिएटेड, तयार करता येत नाहीत, डिवायडेड म्हणजे त्याची भाग करता येत नाहीत किंवा ते नष्ट करता येत नाहीत. ही यूज सर्टन सिम्बॉल्स टू रिप्रेझेंट एलिमेंट्स. आणि मग त्यांनी काही एलिमेंट्स दर्शवण्यासाठी डाल्टननी त्यावेळेस काय केलं होतं की काही सिम्बॉल तयार केले होते. जसे की कॉपरसाठी सी आणि हा सर्कल आहे, सल्फरसाठी प्लस सर्कल आहे, हायड्रोजन डॉट अँड सर्कल, असे सिम्बॉल तयार केले होते म्हणजे चिन्ह तयार केली होती. त्यांचाच आता अभ्यास आपल्याला इथं घ्यायचा. ऑक्सिजन ऑकर्स इन नेचर इन द गॅसेस स्टेट. अर्थ कळला. 2 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन आर जॉईंट टू फॉर्म अ मोलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. आता ऑक्सिजन हा निसर्गामध्ये गॅसेस फॉर्ममध्ये आहे. O2 ज्याला आपण म्हणतो, O2 याचा अर्थ ऑक्सिजनचे 2 ॲटम्स एकत्र आले, त्याच्यापासून मोलिक्यूल तयार झाला म्हणजे ऑक्सिजनचा एक मोलिक्यूल तयार झाला. विच हॅज अन इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स. ऑक्सिजन इज इन एअर इज ऑलवेज इन मोलिक्युलर स्टेट. बघा ऑक्सिजन हा जो नेचरमध्ये आहे तो कशामध्ये असतो, मोलिक्युलर स्टेटमध्ये म्हणजे O2 या फॉर्ममध्ये असतो. 2 ॲटम्स त्याचे एकत्र असतात. जस्ट लाईक ॲटम्स मोलिक्युल्स ऑल्सो कॅनॉट बी सीन विथ द नेकेड आय. म्हणजे ॲटमसारखेच मोलिक्युलसुद्धा आपल्या डोळ्यांनी, नुसत्या डोळ्यांनी पाहता येत नाही. सो यूज युअर ब्रेन पॉवर. विच एलिमेंट्स आर प्रेझेंट इन एअर. एलिमेंट्स म्हणजे ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, तसे इतर एलिमेंट्स एअरमध्ये असतात. इज कार्बन डायऑक्साईड ॲन एलिमेंट. कार्बन डायऑक्साईड हा एलिमेंट आहे का, तर याचा आन्सर आहे नो. कार्बन डायऑक्साईड इज नॉट ॲन एलिमेंट. इट इज अ कंपाऊंड. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स ड्यू टू. तर एलिमेंट्सच्या प्रॉपर्टी त्या मॅटरसारख्याच प्रॉपर्टीज तिथे असणार आहेत. अँड आर द ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स सिमिलर ऑर डिसिमिलर. वेगवेगळ्या घटकांचे जे ॲटम्स आहेत ते वेगवेगळे असणार आहेत. ठीक आहे, तर डिफरंट असणार किंवा डिसिमिलर असू शकतात. तर पुढे आपण जाऊया. बघा सिम्बॉल सिस्टीम इथं आहे. इथं थोडक्यात माहिती दिली. व्हॉट डू द शॉर्ट फॉर्म्स. DR म्हणजे डॉक्टर, HM म्हणजे हेड मास्टर आपण ज्याला म्हणू शकतो. AC याचा अर्थ 2 वेगवेगळ्या पद्धतीने असू शकतात. अल्टरनेट करंटसुद्धा त्याला म्हणतात किंवा एअर कंडिशनर आपण म्हणतो. ADV ॲडव्होकेट, CM म्हणजे चीफ मिनिस्टर, DC म्हणजे डायरेक्ट करंट, अशा असतात.
मग हे जसे आपण डे टू डे लाईफमध्ये शॉर्ट फॉर्म वापरतो, त्यामुळे एलिमेंट्ससुद्धा लक्षात राहावेत, त्यासाठी एलिमेंट्सनासुद्धा काही सिम्बॉल दिलेले आहेत. मग काही एलिमेंट्स जर समान सुरुवातीचे, म्हणजे जनरली कसं केलं आहे, प्रत्येक एलिमेंटचं पहिलं लेटर घेतलेलं आहे कॅपिटल, पण काही एलिमेंटची पहिलं लेटर जर सिमिलर असेल, जसं की इथं हायड्रोजन हेलियम एच आहे, मग हायड्रोजनसाठी एच वापरलेला आहे आणि हेलियमसाठी मात्र HE हा सिम्बॉल वापरलेला आहे. ओके, द सायंटिस्ट Berzelius was the first to use the present method of using symbols for elements. The symbol of an element is written in the English script and is short form of its name. ठीक आहे, मग काय सांगितलं तसंच. आता हे सगळे सिम्बॉल विद्यार्थ्यांनी पाठ करायचे आहेत. हायड्रोजन H, हेलियम HE, लिथियम Li, बेरिलियम BE. आता बघा बी इथं पुन्हा आहे, बोरॉनसाठी बी फक्त आहे, बेरिलियमसाठी BE. कार्बन C आणि कॅल्शियमला सुद्धा C येतं म्हणून तिथे Ca घेतलेलं आहे. क्लोरीनला सुद्धा C येतं म्हणजे तिथं Cl घेतलेलं आहे. म्हणजे हा छोटे छोटे फरक आहेत ते मुलांनी लक्षात ठेवायचे आणि हे सर्व एलिमेंट्स आणि त्याचे सिम्बॉल मात्र लक्षात ठेवायचे. ओके, विच मेटल्स डू वी यूज इन डे टू डे लाईफ? दररोजच्या जीवनात आपण कोणते मेटल्स वापरतो? तर बघा त्याची एक थोडक्यात 2 नावं तरी मुलांनी सांगावीत की आपण हे मेटल्स वापरतो. आर मेटल एलिमेंट्स हो असू शकतात, एलिमेंट्स ते असू शकतात. एलिमेंट्स आर जनरली क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स. एलिमेंट्सचे 2 भाग आहेत, मेटल्स अँड नॉन मेटल्स. आणखी एक तिसरा आहे तो पुढे आहे, पण जनरली 2 गट आहेत. वी हॅव स्टडीड द प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स सच ॲज, मग 6वीला तुम्हाला त्या मेटल्सच्या प्रॉपर्टीज होत्या, जसं की मॅलेबिलिटी, डक्टिलिटी, कंडक्टिव्हिटी ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, डेन्सिटी, लस्टर अँड सोनोरिटी. म्हणजे धातूंना काय असतं की तंतुमयता असते, म्हणजे त्यातून एक बारीक तार काढता येते किंवा त्याचं ठोकून बारीक पत्रा तयार करता येतो. हीट अँड इलेक्ट्रिसिटी त्यातून वाहून नेता येते, त्यांना घनता असते, त्यांना एक चकाकी असते, बरोबर आहे. सोनोरिटी म्हणजे आवाजाची क्षमता त्यामध्ये असते. म्हणजे हे या ज्या प्रॉपर्टीज आहेत या मेटलच्या प्रॉपर्टीज आहेत. बघा ह्या सर्व ज्या सांगितल्या मॅलेबिलिटीपासून ते सोनोरिटीपर्यंत या मेटलच्या प्रॉपर्टीज आहेत. द एलिमेंट्स दॅट डू नॉट शो, या प्रॉपर्टीज ज्या दर्शवतात त्यांना आपण मेटल्स म्हणतो. अँड द एलिमेंट्स दॅट डू नॉट शो दीज प्रॉपर्टीज आर कॉल्ड नॉन मेटल्स. मग ह्या प्रॉपर्टीज जे दाखवू शकत नाही त्यांना आपण नॉन मेटल्स म्हणतो. मग एक्झाम्पल दिले, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन हे नॉन मेटल्स आहेत. लक्षात आलं. मेटल्स म्हणजे आता कॉपर आहे, आयर्न आहे, ह्यांना काय असतात या प्रॉपर्टीज आहेत. मॅलेबिलिटी आहे, डक्टिलिटी आहे, सोनोरिटी आहे, सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. लस्टर आहे, गोल्ड म्हणजे चकाकी आहे, गोल्ड सिल्वर ते मेटल्स आहेत. पण या प्रॉपर्टीज ज्यांना नाहीत म्हणजे फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन या प्रॉपर्टीज काही नाही आहेत म्हणून त्यांना नॉन मेटल म्हणतात. द एलिमेंट दॅट शोज सम प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड सम प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स आर कॉल्ड मेटॅलॉइड्स. मग काही एलिमेंट्स काय करतात, मेटल्सच्या प्रॉपर्टी दाखवतात, काही नॉन मेटलच्या प्रॉपर्टी, म्हणजे दोघांमध्येही ते येऊ शकतात म्हणून त्यांना मेटॅलॉइड्स म्हणजे धातू आणि अधातू त्यांच्या दोघांच्याही प्रॉपर्टीज दाखवणारे म्हणून त्यांना मेटॅलॉइड्स असं म्हटलं जातं. दिस इज थर्ड ग्रुप ऑफ एलिमेंट. मग इथं नावं दिलेत, उदाहरणं दिलेत. आर्सेनिक, सिलिकॉन, सेलेनियम आर एक्झाम्पल ऑफ मेटॅलॉइड्स. तर काय लक्षात ठेवायचं, मेटल कोणकोणते आहेत, नॉन मेटलची नावं काय आहेत आणि मेटॅलॉइड्सची नावं. तर मगाशी जे शॉर्ट फॉर्म आपण पाहिले त्यामध्ये काही अपवाद वगळता काही वेगळ्या पद्धतीने शॉर्ट फॉर्म आहेत. बघा, द वायर दॅट वी सी इन द इलेक्ट्रिक बल्ब इन आवर हाऊस इज मेड ऑफ द इलेमेंट टंगस्टन. आता बल्बमध्ये, इलेक्ट्रिक बल्बमध्ये जी वायर वापरली जाते ती टंगस्टनपासून बनवलेली असते, टंगस्टन, आणि त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल W. आता हा टंगस्टन T पाहिजे पण इथं W आहे, कारण का, इट इज डिराइव्ड फ्रॉम द जर्मन नेम वुल्फ्रॅम. तर तो वुल्फ्रॅमपासून शब्द आलेला आहे त्यामुळे तो W म्हणजे जर्मन नेम आहे. ओके, सिमिलरली सिम्बॉल ऑफ सिल्वर इज Ag. सिल्वरचा सिम्बॉल आहे Ag आहे आणि गोल्डचा आहे Au, कारण त्यांची लॅटिन नावं तशी आहेत. अर्जेंटम अँड ऑरम ही त्याची लॅटिन नावं आहेत, सिल्वर, अर्जेंटम अँड गोल्ड, ऑरम. सो सिल्वर Ag, गोल्ड Au हे लक्षात ठेवायचे. एलिमेंट्स ऑकर इन सॉलिड, लिक्विड और गॅसेस ते आपण पाहिलेलं आहे. सम मेटल्स आर डिफिकल्ट टू यूज इन प्युअर फॉर्म. म्हणजे काही धातू हे त्याच्या प्युअर शुद्ध रूपात वापरता येत नाही, जसं की सोन्याचं दिलेलं आहे, आयर्न दिलेलं आहे. प्युअर आयर्न रस्ट इन एअर
म्हणजे शुद्ध लोखंड लगेच गंजतं हवेमध्ये. प्युअर गोल्ड इज व्हेरी सॉफ्ट अँड बेंड्स इझिली. शुद्ध सोनं हे लगेच अतिशय मऊ असतं आणि लगेच बेंड होतं. सो द प्रॉपर्टीज ऑफ ओरिजिनल मेटल कॅन बी मॉडिफाईड बाय मिक्सिंग वन ऑर मोर एलिमेंट्स इन इट अँड सच मिक्सचर ऑफ मेटल इज कॉल्ड अँड अलॉय. म्हणून काय केलं जातं, जे प्युअर फॉर्ममध्ये वापरणं अवघड आहे असे मेटल्स एकत्र केले जातात आणि त्यांचे प्रॉपर्टीज थोड्याशा वेगळ्या केल्या जातात दुसरे एलिमेंट त्यामध्ये मिक्स करून, आणि अशा मिक्सचरना मिक्सचर ऑफ मेटल्स आर नोन ॲज अलॉय. हे लक्षात ठेवायचं. मिक्सचर ऑफ मेटल्स इज कॉल्ड अँड अलॉय. मग सांगितलं ना, ब्रास, स्टील हे अलॉय आहेत. 22 कॅरेट गोल्ड आर फ्यू एक्झाम्पल्स ऑफ अलॉय. अलॉय म्हणजे काय, मिक्सचर ऑफ मेटल्स नोन ॲज अँड अलॉय. त्यामध्ये ब्रास, स्टील, 22 कॅरेट गोल्ड हे त्याचे एक्झाम्पल आहेत. ओके, पुढे जाऊया आता पुढे आहे कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे संयुगे. ठीक आहे. ठीक आहे, हा संयुग्याचा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत ठीक आहे, एलिमेंटपर्यंत हा भाग आपला ते झालेला आहे. थँक्यू.